महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजनेच्या मासिक हप्त्यात थेट 600 रुपयांची भरघोस वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्राच्या आर्थिक सल्लागार परिषदेने महागाई लक्षात घेता मदत 1500 वरून 2100 रुपये करण्याची शिफारस केल्याने राज्यभरातील महिलांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. या महत्त्वपूर्ण शिफारसीमुळे आता दिल्लीपासून ते मुंबईपर्यंतच्या शासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. केंद्राच्या पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेने आपल्या ताज्या अहवालात माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे. सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र देशातील वाढती महागाई आणि महिला गरजांचा विचार करून ही रक्कम आता थेट 2100 रुपये करण्यात यावी, असे परिषदेने म्हटले आहे. परिषदेच्या मते थेट बँक खात्यात जमा होणाऱ्या या पैशामुळे महिलांची आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता वाढली आहे. या अतिरिक्त 600 रुपयाच्या वाढीमुळे महिलांना महागाईचा सामना करणे अधिक सोपे होईल आणि त्यांना हक्काचा मोठा आर्थिक आधार मिळेल, असे या शिफारशीत प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे. केंद्राच्या शिफारशीनंतर आता दिल्लीतील केंद्रीय वर्तुळापासून ते मुंबईतील मंत्रालयापर्यंत या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. वाढत्या महागाईवर मात करणे आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या घडीला सरकारचा मुख्य उद्देश आहे. आर्थिक सल्लागार परिषदेचा सकारात्मक अहवाल समोर आल्यानंतर राज्य सरकार या वाढीव निधीसाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तरतुदीचा आणि बजेटचा तातडीने अभ्यास करत आहे. केंद्राचे मार्गदर्शन आणि राज्याची तयारी या दोन्ही पातळ्यावर समन्वय साधला जात असून या प्रक्रियेला गती मिळाल्यामुळे लवकरच महिलांच्या बँक खात्यात 2100 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. सध्याच्या काळात वाढती महागाई हा सर्वसामान्य कुटुंबासाठी, विशेषतः गृहिणींसाठी एक अत्यंत कठीण विषय बनला आहे. अशा परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्याचा हा संभाव्य निर्णय सर्वसामान्य महिलांसाठी एक मोठा गेम चेंजर ठरू शकतो. ही वाढ केवळ 600 रुपयाची नसून यामुळे महिलांच्या हातात दरमहा एक हक्काची आणि पुरेशी रक्कम खेळती राहणार आहे. दैनंदिन घरखर्च चालवणे, गॅस सिलेंडर, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीवर मात करणे यामुळे महिलांना अधिक सोपे होईल. केंद्राच्या या सकारात्मक शिफारसीमुळे आणि प्रशासकीय पातळीवरील वेगवान हालचालीमुळे महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांच्या आशा कमालीच्या पल्लवीत झाल्या आहेत. आता सर्वांचे लक्ष राज्य सरकारच्या अधिकृत घोषणेकडे आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीकडे लागले आहे. ही वाढीव रक्कम नेमकी कधीपासून महिलांच्या बँक खात्यात जमा होणार याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. जर या शिफारशीची तातडीने अंमलबजावणी झाली तर हा निर्णय राज्यातील महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक ठरेल यात शंका नाही. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.